चहाबरोबर आपल्याला बऱ्याच वेळा इच्छा होते काहीतरी मस्त टेस्टी असं काहीतरी घरगुतीच केलेलं खायला पाहिजे अशी. तर अशी एक मस्त एक टेस्टी रेसिपी शेअर करते आपल्याबरोबर. नमस्कार सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. मस्त तयारी करून घेतली बघा. मेजरिंग कप म्हणजे अगदी रेसिपी कुठेही चुकता कामा नये. इथं मैदा घेतला आहे मी 1 किलो आणि जर तो कपमध्ये मोजून घेतला ना तर तो जवळजवळ 10 कप होता. आता मी सगळेच कप दाखवले नाही आहे तिथे. तर 10 कप मैदा होता. मग 10 कप मैदा त्याच्यासाठी मी पूर्ण 1 कपभर तेल घेतलं आहे आणि अजून पाव कप तेल घेतलं आहे. तुम्ही जर कमी प्रमाणात बनवत असाल ना तर लक्षात ठेवा 2 कपसाठी पाव कप तेल घ्यायचे. म्हणजे एकच वाटी यूज करायची, पण 2 कप मैद्याला पाव कप तेल घेतलं ना, किंवा तुम्ही तूप घेऊ शकता अगदी परफेक्ट प्रमाणे. कसुरी मेथी घेतली मी इथे 2 मोठे चमचे. मस्त खमंग अशा मला बनवायच्या होत्या. थोडी काळी मिरी पण टाका तुम्ही. मी कलौंजी टाकली आहे थोडी आणि चवीप्रमाणे मीठ टाकले. आता हे तिन्ही पदार्थ आहेत ना, कसुरी मेथी, कलौंजी, अजवाईन पण टाकता येईल आपल्याला म्हणजे ओवा, आणि काळी मिरी पण टाकता येईल. माझ्याकडे काळी मिरीची पावडर नव्हती म्हणून मग मी नाही टाकली. त्याच्याने खूप छान चविष्ट आणि खमंग होतात. चहाबरोबर खायला एकदम अप्रतिम नाश्ता आहे. प्रवासात न्यायलासुद्धा खूप छान आहे. तर इथे बघा मी 1 कप पूर्ण भरून टाकलं आहे आणि हे अगदी असं अर्ध्यापेक्षा कमीच आहे. पाव कप असं घेतलेलं आहे. तर हे योग्य प्रमाण आहे. 2 कप मैद्यासाठी पाव कप वाटी भरून तुम्हाला सेम वाटीने घ्यायचं आहे. ओके. हे तेल आता काय करायचं आहे आपल्याला, छान मस्त सगळीकडे लागलं पाहिजे ते पूर्ण पिठाला. सगळं तर दोन्ही हाताने तुम्ही मसलून घ्या ते, म्हणजे तेल असं छान चोळून घ्यायचं हातावरती, आपल्या 2 तळहातांवरती. आणि अशी मूठ बंद झाली ना छानपैकी, तर याचा अर्थ आहे की आपलं प्रमाण बरोबर आहे मैद्यासाठी तेलाचं प्रमाण. आता त्याच्यात थोडं थोडं प्रमाणात पाणी घालून घेते आणि एक मस्त डो बनवून घेते. आता हा डो अख्खा कडक पण बनवायचा नाही आहे आणि अगदी पातळ सॉफ्ट पण बनवायचा नाही आहे. तर मध्यम असा बनवायचा आहे. चपातीपेक्षा थोडासा, चपातीचं पीठ असतं त्यापेक्षा थोडासा घट्ट असा. आता मी त्याला ना एक अर्धा 1 तास असं पिशवीमध्येच प्लास्टिकच्या बंद करून ठेवून दिलं होतं. म्हणजे थोडंसं डो सेट होतो छानपैकी. बघा मस्त छान रंग पण आला आहे त्याच्यामुळे, त्याला कसुरी मेथीमुळे वगैरे. मग एकदा पिशवीतनं काढून पुन्हा ते मळून घेतलं आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले. म्हणजे लाटायला आपण मोकळे होतो. एकदा गोळे करून घेतले आपल्याला हव्या त्या साईजमध्ये की मग आपण लाटायचं आणि आपण जे काप करू ते बाजूला ठेवून द्यायचे. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं ना की काय होतं, छान पीठ आहे ना ते सुकत नाही आणि व्यवस्थित राहतं. ओलं कापड ठेवलं ना तरी पण चालेल. ओके. आता मी एक जो गोळा होता ना तो घेतला, पीठ लावून घेतला आहे. तुम्हाला नको असेल तर थोडंसं तेल लावून घ्या, पण मी पीठ लावूनच घेते. मला त्याच्यावर लाटायला बरं वाटतं पिठावरती. आता ही जाडी पण मी दाखवते बघा किती जाड घेतलं आहे. चपातीपेक्षा थोडंसं जाडसर असं घ्यायचं आहे. ह्याच्या मी उभ्या पट्ट्या करून घेतल्यात आधी आणि मग नंतर आडव्या पट्ट्या घेतल्यात. आता साईज तर काय अशी मुलांना आवडते माझ्या थोड्याशा लांबड्या पट्ट्या, म्हणून मी तशा करून घेतल्यात बघा. आणि मग मला पिझ्झा कटर भेटत नव्हतं, कापण्या करतात ना ते, तर मग ह्याच्यानेच मी चाकूनीच करून घेतलं. आणि मग सगळे हे करून मी काय केलं, एका मोठ्या परातीमध्ये असे साईडला ठेवले. तुम्ही छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे घेऊन त्याच्यावर वेगवेगळं ठेवलं ना तरी चालेल. हे चिकटतं आता एकमेकांना, पण तेल आपण त्याच्यात छान खमंग तेल टाकलेलं असतं. मग गरम तेलात टाकल्यानंतर पुन्हा ते मोकळं होतं. आता मी अशी चाळणी घेतली. चाळणीखाली एक डिश, म्हणजे एक्स्ट्रा ऑइल जे असेल ना ते निथळून खालच्या डिशमध्ये येतं. मग ते आपल्याला वापरता येतं सहज. तेल बघा, तेल अतिशय प्रचंड गरम नको आहे आणि थंडही नको आहे. तर तेल असं मध्यम आचेवरती ठेवलं आहे आणि पूर्ण मी मध्यम आचेवरतीच काढून घेणार आहे. आता हे दिसतं ना तुम्हाला, गोळा असा अगदी चिटकलेला आहे. इथून खेचून घेताना बघा गोळा चिटकलेला आहे ते. तर मला पण जरा टेन्शन आलं होतं. म्हटलं बाबा पण नाही, तेलात गेल्यानंतर काय करायचं आपल्याला, झारा आहे ना त्याच्याने थोडं थोडंसं असं हलवत राहायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिकली सुटत जातात. आणि मग काय करायचं आहे, थोडंसं खाऊन बघा मध्ये, आणि छान खमंग गोल्डन कलर आला ना, म्हणजे ह्यापेक्षा जास्त लाल करायची गरज नाही आणि अगदी पांढरा पण नको आहे. छान गोल्डन कलर आला की ते आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बाजूला. मी काय करते, एक घाणा जो झाला ना की मग त्या दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते. आणि इतक्या जबरदस्त छान झाल्या होत्या. चहाबरोबर इतक्या छान लागतात. कसुरी मेथीचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि कलोंजीचा फ्लेवर तर अतिशय उत्कृष्टच येतो. मी अशा मग जास्त क्वांटिटी केली होती. मी 1 किलोच्या केल्या होत्या, कारण आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं. मग ट्रॅव्हलिंगसाठी थोडे वापरायच्या, म्हणजे घेऊन जायच्या होत्या सोबत. तर मग असं बघा, सगळं करायला जरा मला वेळच लागला. पण मी काय केलं, मदतीला दुसरं कोणी नाही आहे, तर मी आधीच
सगळ्या लाटून त्याचे तुकडे करून घेऊन ठेवले होते बाजूलाच. तुम्ही असं करू शकता की छोटे छोटे तुकडे करून घेऊ म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना छोट्या छोट्या, त्या वेगवेगळ्या ठेवल्या ना तरी चालेल. त्याच्यावर करून घ्या, एक एक लाटायचं आणि वेगवेगळ्या याच्यावरती, कारण डिश किती वापरणार ना आपण. तर ह्या बघा मध्यम आचेवरती करून घ्यायच्यात. खाऊन बघायचं थोडीशी एक पीस बाजूला ठेवून प्रत्येक गाण्यामधली की कशी झाली आहे. आणि मग ती छान खुसखुशीत झाली की काढायला काहीच हरकत नाही आहे. तर माझ्या अशा पटापट करून झाल्या, म्हणजे 2 कपच्या वगैरे करायच्या असतात तर लवकरच झाल्या असत्या अजून, पण मी जास्त क्वांटिटी केली होती. आता करायच्यात म्हटलं तर जास्तच करूया. आहे बघा छान आहेत. आणि आमच्या घरी मुलांना आवडतं थोडासा चाट मसाला टाकलेला किंवा पेरी पेरी मसाला. तर पेरी पेरी मसाला नव्हता माझ्याकडे, चाट मसाला होता. मग मी काय केलं, मला नाही आवडत चाट मसालावाले, मग माझ्यासाठी मी प्लेन काढून ठेवल्या बाजूला. आणि मग ह्याच्यामध्ये गरम तेलातनं काढल्या की मग त्याच्यावर चमचाभर असं 1-2 चमचे चाट मसाला टाकायचा आणि तो मस्त पटकन हलवून घ्यायचा. कारण गरम असला ना तेव्हाच तर चिटकणार आहे चाट मसाला त्याला. जर गरम नसताना आपण नंतर लावायला गेलात तर चाट मसाला लागणारच नाही, तो बाजूलाच खाली असा पडून राहील.